गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लेखास लाईफस्टाईल। तर आज आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये भेटत आहोत आणि आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही उज्जैनला निघालो आहे। खूप दिवसांनी मला खूप इच्छा होती महाकालचं दर्शन घ्यायची आणि आज ऍक्च्युली तो दिवस उगवला आहे। खूप दिवसांनी आम्ही म्हणजे महाकालचं दर्शन घ्यायला चाललोय आणि योगायोग असं आहे की आज आमचे हे अचानकच बोलले मला की आपण उज्जैनला जाऊयात म्हणून। आणि आज आम्ही उज्जैनला जायला निघालोय, पण आम्ही नागपूरहून मी उज्जैनला जाणार आहे कारण का मी ह्यावेळेस पुण्यावरून उज्जैनला जाणार नाहीये। सो लेट्स गो आणि बघूयात आपण आपली हा ब्लॉग। आम्ही आज रात्रीचा प्रवास करतोय, त्याचं कारण असं आहे की ह्यांना सुट्टी मिळाली आहे योगायोग आणि आमचा म्हणून अचानक प्लॅन झाल्यामुळे आम्हाला काही करून रात्रीचा प्रवास करून निघावं लागतंय। आता आम्ही कारमधून जाणार आहे। आता मी इथे जेवण्यासाठी थांबलोय हॉटेल विजयश्रीला। ॲक्च्युली इथे खूप हॉटेलचं म्हणजे प्रॉब्लेम आहेत, हॉटेल हायवेला मिळत नाहीये। आम्ही खूप वेळानंतर आम्हाला हे चांगलं हॉटेल मिळालं आहे, ते पण आम्ही बैतूलच्या थोडंसं पुढे हे हॉटेल आहे। अतिशय सुंदर हॉटेल आहे आणि आम्ही आता बैतूल नंतर भोपाळमध्ये जाणार। भोपाळ मार्गी आम्ही उज्जैनला चाललोय। आपण आज म्हणजे आम्ही नागपूर पासून आम्हाला आता आम्ही बैतूलमध्ये थांबलोय। बैतूलमध्ये एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवतोय। बैतूल पासून आम्ही भोपाळमध्ये आता थांबणार आहे, थोडंसं तिथे झोपण्यासाठी आम्ही थांबणार आहे। भोपाळमध्ये आम्ही थांबणार आहे, नंतर भोपाळवरून मग आम्ही उज्जैनला जाणार आहे। सो गाईज, आता आपण थोडंसं इथे खाऊन घेऊयात। अक्षरशः म्हणजे आम्हाला खूप भूक लागलेली, पण एक पण हॉटेल चांगलं मिळत नव्हतं। आम्ही आता हे हॉटेल चॉईस केलेलं आहे। छान हॉटेल आहे। चला आता मी जेवून घेतो आणि मग पुढच्या रस्त्याला आपण चालायला पुढच्या मार्गे आपण जाऊयात। रात्री खूप उशीर झाल्यामुळे आम्ही भोपाळमध्ये थांबलो। भोपाळमध्ये हे अतिशय सुंदर असं हॉटेल आम्ही बुक केलं, खूप सुंदर आहे। मी तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवते हॉटेलचा। हाय गाईज, गुड मॉर्निंग। आता सकाळचे 8 वाजता आहेत आणि आम्ही भोपाळमध्ये थांबलो होतो। ह्यांना खूपच झोप येत होती ॲक्च्युली, त्यामुळे आम्हाला कंटिन्यू प्रवास करता आला नाही, त्यामुळे आम्ही भोपाळमध्ये थांबलो। तर आता आम्ही भोपाळमधून निघालेलो आहे। सकाळचे 8 वाजता आहेत आणि तुम्हाला तर पहिलं सर्वांना गुड मॉर्निंग। आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, मी हॉटेलचं तुम्हाला दाखवले आहे सगळे डिटेल्स। आणि आता इथून उज्जैन 3 तासाच्या अंतरावर आहे। 3 ते 3.5 तास आम्हाला लागतील बिकॉज आम्ही आता ब्रेकफास्टला थांबणार आहे त्याच्यामुळे।
वडा तलाव आहे तो खूप छान म्हणजे आहे आणि खूप म्हणजे अतिशय सुंदर असं हे एकदम क्लीन आहे आपल्यासारखी छान स्वच्छता वगैरे त्यांनी ठेवली आहे क्लीन रस्ते पण आहेत आणि वारा पण खूप सुटलेला आहे इथे आणि हे राजभोज म्हणून आपण जे जेवण जेवतो ते हे राजभोजचं मोठं स्टॅच्यू माझ्या बॅक साईडला आहे खूप सुंदर सिटी आहे आम्ही बाय कार आल्यामुळे आम्हाला हे छोटे छोटे प्लेस बघायला भेटत आहे आणि अतिशय सुंदर वाटतंय मी तर खूप खुश आहे उज्जैनला पोहोचलोय आणि इकडे आम्हाला म्हणजे आता आम्ही दर्शनाला चाललोय तर गाईज आम्ही आता इकडे महाकालला पोहोचलेलो आहे मागे पोलीस ठाणा आहे उज्जैनचा पोलीस स्टेशनचं नाव पण आहे आम्ही फायनली आता उज्जैनला पोहोचलोय आणि इकडचा माहोल तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते आजूबाजूला सगळीकडे रशच आहे पण आता बघूयात आमचं दर्शन कशा प्रकारे होतंय
आपल्या इथे महाकालचं मंदिर आहे. खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही दोघं पण खूप खुश आहे की आमचं खूप छान दर्शन झाल्याबद्दल. आणि अतिशय न गर्दी भेटता खूप छान असं त्याच्यासमोर आम्ही सगळं काही म्हणजे बोलता आल्यासारखं माझं दर्शन झालं आहे. खूप छान वाटलं आम्हाला. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. आपण इथे भारत माताचं मंदिर आहे, त्या मंदिरात आपण आता चाललोय. आम्ही कालभैरवनाथचं मंदिरामध्ये चाललोय. हे मंदिर महाकालपासून जवळच आहे आणि इथे या मंदिरात दारूचा पण नैवेद्य दाखवला जातो कालभैरवनाथला. आणि आता आम्ही हे घेतलंय, ह्याच्यामध्ये हे घरात लावण्यासाठी दिलेलं आहे त्यांनी आम्हाला. तर अशा प्रकारे आम्ही आता ह्या कालभैरवनाथचं दर्शन घ्यायला आलोय. सो चला. तर गाईज, कसे वाटली माझी व्हिडिओ मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. आपण आता सेकंड डेला ओंकारेश्वरला जाणार आहे. जसं की उद्या, आज आम्ही इथे स्टे घेतलेला आहे ओंकारेश्वरच्या इथे आणि उद्या आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे. सो भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला.